नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आलो आहे गणपतीपुळे येथे। तर तुम्ही मुंबई ते गणपतीपुळे हा भाग 1 तुम्ही पाहिलाच असेल। जर नसेल पाहिला तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, जरूर पाहावा। तर आपण भक्त निवासमध्ये फ्रेश होऊन आंघोळ करून आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला निघालेले आहोत। मित्रांनो, मंदिर पहाटे 5 वाजता उघडून रात्री 9 वाजता बंद होत असते। त्या दरम्यान पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता व सायंकाळी 7 वाजता बाप्पाची आरती होत असते व त्या दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येते। तसेच येथे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बाप्पाची पालखी प्रदक्षिणेकरता सायंकाळी 4 वाजता निघत असते। मित्रांनो, मंदिरात व्हिडिओग्राफीसाठी बंदी असल्याकारणाने मी तुम्हाला CCTVच्या माध्यमातून बाप्पाचं दर्शन करवण्याचा प्रयत्न करतो। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण मंदिर ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या डोंगराला प्रदक्षिणा करणार आहोत व ही प्रदक्षिणा साधारण 1 किलोमीटरची असते व त्यात साधारण 20 ते 25 मिनिटाचा अवधी लागू शकतो। मंदिर परिसरात त्र्यंबकभट भिडे यांची समाधी आहे। थोडी माहिती घेतली असता मित्रांनो, असे समजते की इसवी सन 1600 पूर्वी म्हणजे आजपासून जवळपास 500 वर्षा अगोदर त्र्यंबकभट भिडे हे येथील गावचे खोत होते व त्यावेळी त्यांना मोगलांच्या संकटाला सामोरे जावे लागले। तेव्हा त्यांनी त्यांचे आराध्य दैवत असलेल्या मंगलमूर्तीची तपश्चर्या या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या केवड्याच्या वनात सुरू केली। एके दिवशी त्यांना देवाने दृष्टांत दिला। त्याच दरम्यान त्यांची गाय जी काही दिवसापासून दूध देत नव्हती, तेव्हा त्यांच्या गुराख्याने त्या गायीवर लक्ष केंद्रित केले असता त्यांना असे आढळून आले की ती गाय डोंगराच्या एका शिळेवर तिच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता। हा प्रकार त्या गुराख्याने त्या खोतांना सांगितला। तेव्हा तत्काळ त्यांनी त्या सर्व परिसराची साफसफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली व त्यावेळी त्यांनी तिथे गवताचे छप्पर घालून तिथे छोटेसे मंदिर उभारले व धार्मिक पूजाविधी भिडे गुरुजींनी सुरू केली। तसेच हा डोंगर श्री गणेशाचे निराकार स्वरूप आहे असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, प्रदक्षिणा करतेवेळी येथे तुम्हाला लहान लहान मंदिरे देखील मधीमधी लागत असतात। त्यामध्ये 3 महाद्वार आहेत, जिथे पालखी जेव्हा श्रींची पालखी निघते तेव्हा ती पालखी इथे महाद्वारांजवळ थोडी विश्रांती घेऊन बाप्पाची आरती करून परत पुढे मार्गस्थ होत असते। मित्रांनो, निसर्गरम्य
व शांत वातावरणात पक्ष्यांचा असा किलबिलाट चिवचिवाट ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आता आपण शुंडस्थानाजवळ आलेलो आहोत. तर मित्रांनो, असं मानलं जातं की तुम्ही श्रींचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करतेवेळी येथे अवश्य दर्शन घ्या. शुंडस्थानाचं दर्शन घेतल्याने तुमची प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा मार्ग सुसज्ज असल्याकारणाने येथून प्रदक्षिणा करताना लहान मोठ्यांबरोबर कुठलीही अडचण जाणवत नाही. मित्रांनो, प्रदक्षिणा सलग केल्यास 15 मिनिटाचा अवधी लागतो. परंतु जर का पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाचा आनंद घेत अनुभव घेत आलात तर तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 मिनिटाचा अवधी लागू शकतो. मित्रांनो, प्रदक्षिणा मंदिर परिसरातून सुरू करून मंदिर परिसरातच पूर्ण करावी. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला चौपाटीवरील राईड व वॉटर बोट ॲक्टिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो. गणपतपुळे चौपाटीवरील वॉटर राईड ॲक्टिव्हिटीमुळे देशभरातून मित्रांनो येथे असंख्य पर्यटकांची गर्दी होत असते.
मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजत आलेत, तर आपण परत मंदिरात जाऊन बाप्पाची आरती घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बाप्पाची आरती झाल्यावर येथे महाप्रसाद दिला जातो, ज्यामध्ये खिचडी, लोणचं व बुंदी असतं. व हा महाप्रसाद मित्रांनो दुपारी 12ची आरती झाल्यावर 12:30 ते 2 व सायंकाळी 7 वाजताची आरती झाल्यावर 7:30 ते 8:30 या दरम्यान दिला जातो. खिचडी प्रसाद खाऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. मंदिर ते भक्तनिवास या मार्गावर प्राचीन कोकण व मॅजिक गार्डन देखील लागतं. मॅजिक गार्डनमध्ये बच्चे कंपनीसाठी जादूचे प्रयोग, 3D लेझर शो व अन्य अदर ॲक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. मी तुम्हाला याचे रेट कार्ड व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तसेच प्राचीन कोकण देखील आपण पाहू शकता. येथे आपल्याला कोकणी संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं. मी यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपण येथील ग्रामदेवता चंडिका मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत. मित्रांनो, हे मंदिर भक्तनिवास ते गणपतीपुळे डेपो या दरम्यान लागतं. मित्रांनो, गणपतीपुळे डेपो व या मार्गावरून रत्नागिरी डेपो स्टेशनकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. त्यानुसार तुम्ही आपला प्रवास करावा. येथून मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 2 मार्ग जातात. एक आरेवार्गे मार्गे थेट रत्नागिरी डेपो जात येतं व एक निवळी मार्गे रेल्वे स्टेशन होत रत्नागिरी डेपो जाता येतं. आता आपली बस ही गणपतीपुळे कोल्हापूर बस असल्याकारणाने ही निवळी मार्गे रेल्वे स्टेशन मार्गे जाते. तर आपण आता थेट रत्नागिरी स्टेशनला जाणार आहोत. आपली बस हिरकणी असल्याकारणाने हिचं तिकीट दर थोडं जास्त आहे. गणपतीपुळे ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन हिचं तिकीट 85 रुपये आहे. मित्रांनो, काल मी 12052 मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचं रत्नागिरी ते दादर असं तिकीट विंडो तिकीट काढलेलं होतं. ते 195 रुपये आहे. तर आपला प्रवास मुंबईपर्यंत जनशताब्दी एक्सप्रेसने होणार आहे. ही गाडी रत्नागिरी येथे सायंकाळी 6:40 येते व दादर येथे रात्री 11 वाजता पोहोचते. तर चला मित्रांनो, मी या व्हिडिओला येथेच थांबवतो व आपली रजा घेतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.